मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल की जुलै महिन्यामध्ये मी एक व्हिडिओ केला होता. त्या व्हिडिओमध्ये मी असं म्हणालो होतो की म्हणजे रोहित पवारांचं जे काही सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चाललं आहे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजे ज्या प्रकारचे स्टेटमेंट्स रोहित पवार करू राहिले, सोशल मीडिया पोस्ट ते करून राहिले, त्याच्यावरून मी असं म्हटलं होतं की रोहित पवार आपल्या काकांची जागा घ्यायचा प्रयत्न करू राहिले. काकांची म्हणजे अजित पवारांची. अजित पवार पग वेगळे झाले, त्यांनी बंड केलं, आपला वेगळा गट स्थापन केला. त्याच्यानंतर उरली सुरली राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे शरद पवारांच्या बाजूची, त्याच्यामध्ये अजित पवारांची जागा घेण्याचा प्रयत्न म्हणजे त्या गटाचे अजित पवार बनायचा प्रयत्न रोहित पवार करू राहिले. ते आजोबांना इम्प्रेस करायचा प्रयत्न करून राहिले की मीच एक तुमच्यासाठी सोल्युशन उरलेलो आहे, मीच एक पर्याय आहे, माझ्या हातातच तुम्हाला आता हे सगळं द्यावं लागेल, तुमच्यानंतर मीच वगैरे असं. पण त्या व्हिडिओमध्ये मी असंही म्हणालो होतो की काकांचा जो अनुभव होता इतक्या वर्षांचा आजोबांसोबत राहण्याचा, त्याच्यातनं रोहित पवारांनी शिकलं पाहिजे. ते त्यांनी काही शिकलाय असं मला अजून तरी दिसून नाही राहिलं. म्हणजे बघा, जून महिन्यामध्ये अजित पवारांनी बंड केलं, तेव्हापासून रोहित पवार त्यांची जागा घ्यायचा प्रयत्न करून राहिले, त्यांच्या जागेवर जायचा प्रयत्न करून राहिले. त्यांनी जी काही संघर्ष यात्रा वगैरे काढली ती त्याचाच एक भाग होता. मी किती चांगला नेता आहे, मी किती माझ्या मागे किती कार्यकर्ते आहे वगैरे दाखवण्याचा प्रयत्न होता. ही जी काही यात्रा नागपूरमध्ये आज संपली, त्याचा किती परिणाम म्हणजे किती फायदा झाला, कोणाला झाला, त्याचा परिणाम काय झाला, हे काही अजून माहीत नाही. ते आता निवडणुकीमध्ये कळेल की रोहित पवारांच्या यात्रेचा फायदा काय झाला. पण रोहित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधली आपली खुंटी हलवून म्हणजे ती बळकट करायचा प्रयत्न केलेला आहे, एवढं मात्र नक्की आहे. पण इतकं सगळं केल्यानंतरही आजोबा त्यांना किती ढील देतील, किती उडू देतील, किती सलकू देतील त्यांची पतंग, कधी पंख छाटून जमिनीवर आणतील, हे काही सांगता येत नाही. आणि ही रोहित पवारांसाठी खूप मोठी धोक्याची सूचना आहे. आज मी याच विषयावर बोलणार आहे. नमस्कार, मी आहे अश्विन अघोर, तुम्ही बघू राहिले घनघोर. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जून महिन्यामध्ये अजित पवारांनी बंड केलं. सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष केल्याच्या नंतर अजित पवारांनी बंड केलं. आपल्यासोबत 40 आमदार घेऊन ते NDAमध्ये गेले, सत्तेत सहभागी झाले, स्वतः उपमुख्यमंत्री झाले, मंत्री झाले. आपल्यासोबत 8 आमदार, त्यांच्यासोबत गेलेले 8 आमदार, त्यांनाही मंत्री केलं. महाविकास आघाडीची सत्ता गेल्यापासून विशेष करून शिल्लक सेनेचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विरोधात बसावं लागलं, त्याच्यामुळे मोठे तडफड करत होते. अजित पवार त्याच्यातनं वेगळे झाले, सत्तेत गेले. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उरल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक व्हॅक्यूम तयार झाला, एक पोकळी निर्माण झाली. त्यांच्यासोबत जे नेते राहिले शरद पवारांच्या सोबत, त्या दिग्गज नेत्यांचं राजकीय भविष्य धोक्यामध्ये आलं. सगळेजण जरी दाखवत असले, जे शरद पवारांसोबत टिकून राहिलेले आहेत, ते जरी दाखवत असले की आम्ही किती लॉयल आहोत आणि आम्हाला काही फरक पडत नाही, आम्ही पुन्हा उभे राहणार राजकारणात वगैरे, तरी आतून सगळ्यांना माहिती आहे की आपलं खूप मोठं नुकसान याच्यामुळे झालेलं आहे. आपलं राजकीय भविष्य, आपलं पॉलिटिकल करिअर धोक्यात आलेलं आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये सुप्रिया सुळे सुद्धा आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये रोहित पवारांना संधी दिसली स्वतःचं महत्त्व वाढवून घेण्याची, स्वतः पुढे जाण्याची, आणि त्याच्यावरती त्यांनी उडी मारली संधीवरती. काका सोडून गेलेले आहे. इतके वर्ष काका आजोबांसोबत होते. काही महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असला तर काका त्या प्रोसेसमध्ये असायचे. आता काकाच नाही आहे. काकाही नाही आहे, प्रफुल्ल पटेलही नाही आहे, छगन भुजबळही नाही आहे, दिलीप वळसे पाटील पण नाही आहे, जे एकेकाळी शरद पवारांचे PA होते. त्याच्यामुळे ती जागा, आजोबांच्या जवळची जागा आपण घेऊ शकतो, हे रोहित पवारांनी बरोबर ओळखलं आणि त्याच्यानुसार त्यांनी काम करायला सुरुवात केली. काका गेले, त्याच्यामुळे आता आपलाच नंबर आहे असं त्यांना वाटणं स्वाभाविक आहे. आणि त्या काळामध्ये रोहित पवारांनीचं जर तुम्ही टाईमलाईन वागत असाल तर त्यांनी बंबाट अशा इमोशनल पोस्टी पाडल्या होत्या का बस रे बस. म्हणजे मी रात्री 3 वाजता वगैरे घरी आलो,
मुलांनी मला विचारलं की बाबा काय झालं, मी त्यांना सांगितलं की आजोबांना गरज आहे, आपण आता आजोबांच्या सोबत उभं राहायला पाहिजे वगैरे वगैरे, काय विचारू नका. त्याच्यातून त्यांचा उद्देश एकच होता की आजोबांना इम्प्रेस करायचं, कसंही करून आपण हे सिद्ध करायचं, काकांना आजोबांना हे पटवून द्यायचं की आता मीच आहे, माझ्याशिवाय तुम्ही दुसरीकडे बघूच नका. त्याच्यानंतर एकदा हे झालं की हळूहळू सगळे अधिकार मग आपल्यालाच मिळतील, मग आपणच पक्ष चालवू. अशी परिस्थिती लवकरच येईल की आता पक्षामध्ये आजोबा, आत्या आणि आत्याच्या नंतर आपण, बस, बाकी कोणीच नाही. या सगळ्या याचा परिणाम असेल, म्हणजे रोहित पवारांनी हे जे केलं त्याचाच एक परिणाम असेल की आजोबांनी त्यांना ही संघर्ष यात्रा काढू दिली. कारण या वयामध्ये स्वतः फिरणं, राज्यभर कानाकोपऱ्यात जाणं, लोकांना भेटणं, पायी फिरणं किंवा गाडीनी पण फिरणं शरद पवारांना काही आता शक्य नाही. त्यांची तब्येत, त्यांचं वय हे जर बघितलं तर ते स्वतः हे सगळं करू शकणार नाही. आणि सुप्रिया सुळे करतील तर ते किती इफेक्टिव्ह राहील हेही त्यांना माहीत नाही, याची खात्री नाही. त्याच्यामुळे रोहित पवारांना त्यांनी ही संघर्ष यात्रा काढण्याची परवानगी दिली असेल, राज्यभर फिरू दिलं असेल. आणि हे सगळं करायसाठी, आपला पक्ष उभा करायसाठी त्यांनी अजून एक पवार कुटुंबातलाच माणूस समोर आणला, ज्याचं आडनाव पवार आहे, तोच समोर आला. याच्यामुळे रोहित पवारांना आता असं आतून वाटू लागलं असन का आता आपणच, आजोबांनी आपल्याला इतकी मोठी जबाबदारी दिली आहे ना, म्हणजे ते एक प्रकारे आजोबांची परमिशनच आहे. आजोबांनी ग्रीन सिग्नलच दिलेला आहे आपल्या पूर्ण भविष्याला की चल माझ्यानंतर तूच घे, आत्या आणि तू दोघं मिळून पक्ष सांभाळा. या यात्रेला, ही जी यात्रा रोहित पवारांनी काढली, त्याला मीडियानी जितकी प्रसिद्धी दिली, जे मीडियानी त्याच्याबद्दल दाखवलं, बोलले मीडियावाले, त्याच्याकडे आपण लक्ष नाही दिलं तर चांगलं आहे. त्याच्याबद्दल जितकं कमी बोललं तितकं चांगलं आहे. आता ती प्रसिद्धी कोणी दिली, कशासाठी दिली, हे सगळं आपल्याला माहिती आहे. जर त्या यात्रेला प्रसिद्धी मिळाली नसती तर लोकांना कळलंही नसतं की रोहित पवार अशी यात्रा काढून राहिले. जर गावोगावी प्रत्येक गावात दर 2 किलोमीटरवर त्यांच्या बाईट घेतल्या नसत्या तर मीडियामध्ये त्याची बातमी बनली नसती. आणि हे सगळं करायसाठी चहा बिस्किटपेक्षा कोण हे होतं, ते कधी कामात आले असते? शरद पवारांनी लावले चहा बिस्किट कामाला. असो, तर आता उरल्या सुरल्या राष्ट्रवादीमध्ये अशी परिस्थिती आहे की ज्यांनी राजकारणामध्ये आयुष्य घालवलं, आयुष्यभर शरद पवारांची साथ दिली, शरद पवार सांगतील ते केलं, म्हणजे शरद पवारांना एकही प्रश्न विचारला नाही. शरद पवारांनी सांगितलं उठा, उठले. शरद पवारांनी सांगितलं बसा, तर बसले. हे सगळे आज खूप सिनियर लीडर्स झालेले आहे, मोठे मोठे नेते झालेले आहे. हे सगळे नेते आता रोहित पवारांना साहेब साहेब करतील. आता ते सगळे रोहित पवारांसोबत मी किती लॉयल आहे, रोहित पवारांना मी किती मानतो, हे लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतील. याच्यामध्ये कोण असेल? जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, श्रीनिवास पाटील. म्हणजे शरद पवारांवर काही कारवाई झाली किंवा शरद पवारांना वाईट वाटेल, दुःख होईल असं काही झालं तर त्याचं सगळ्यात जास्त वाईट जितेंद्र आव्हाडांना वाटते. ते तर एकदम इमोशनल होतात, रडायला लागतात, आपण अनेकदा बघितलंय. आता रोहित पवारांबद्दल असं झालं आणि जितेंद्र आव्हाडांनी अशी रडत रडत प्रतिक्रिया दिली, फार वाईट झालं हो, बघवत नाही वगैरे वगैरे, असं आठवत नाही. तर असं समजा त्यांनी केलं तर आश्चर्य वाटून घेऊ नका, कारण आता यांच्या लॉयल्टीज रोहित पवारांच्या पायाशी व्हाव्या लागतील यांना. आणि हे सगळे लोक आता रोहित पवारांच्या नेतृत्वात काम करतील. क्या बात आहे. आधी राष्ट्रवादीमध्ये म्हणजे जूनपर्यंत राष्ट्रवादीमध्ये अजित पवार सेकंड इन कमांड होते. सुप्रिया सुळे त्यांच्या मदतीशिवाय निवडून येऊ शकत नव्हत्या. अशक्य आहे सुप्रिया सुळेंचं अजित पवारांच्या मदतीशिवाय निवडून येणं. अजित पवारांनी काकांसाठी आणि पक्षासाठी किती मेहनत केली आहे हे सगळ्यांनी बघितलं आहे. आणि त्याच्या बदल्यात त्यांना काय मिळालं हे पण सगळ्यांनी बघितलं आहे. स्वतः अजित पवारांनी 2-3दा हे सांगितलं आहे की शरद पवारांशी प्रामाणिक राहिले, शरद पवारांनी जे सांगितलं ते केलं, शरद पवार म्हणतील तो निर्णय मान्य केला, आणि त्याच्या बदल्यात त्यांना काय काय सहन करावं लागलं हे अजित पवारांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे.
त्यांनी हे सगळं सांगून पक्ष सोडण्याची वेळ किंवा बंड करण्याची वेळ माझ्यावर का आली हे पण त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे. या सगळ्या गोष्टींनंतर रीडिंग बिटवीन द लाईन्स जर केलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की अजित पवार हे इनडायरेक्टली असं म्हणून राहिले की माझे काका भरोशाचे नाही. काकांवर भरोसा ठेवून जर कोणाला असं वाटत असेल की आपलं काही भलं होईल तर ती अंधश्रद्धा आहे, हेच अजित पवारांनी सांगितलेलं आहे. ते तुम्हाला वापरून कधी फेकून देतील काही सांगता येत नाही. बरं, हे अजित पवारांनी सांगितलं का एकट्याने? तसंही नाही आहे. प्रफुल्ल पटेलांनी तेच सांगितलं, छगन भुजबळांनी तेच सांगितलं, अजित पवार गटामध्ये जे नेते आहेत सगळ्यांनी हेच सांगितलं. आज जर का अजित पवार, छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल यांच्याशी शरद पवार असे वागू शकतात तर रोहित पवार काय चीज आहे? म्हणजे प्रफुल्ल पटेलांचं महत्त्व इतकं होतं राष्ट्रवादीमध्ये की प्रफुल्ल पटेल जे बोलतील, प्रफुल्ल पटेलांनी जर एखादं स्टेटमेंट केलं तर ते शरद पवारांचं स्टेटमेंट, एवढा त्याचा क्लिअर अर्थ असायचा आणि त्याच्यावरती लोक एवढा विश्वास ठेवायचे. त्याच्यामुळे तुम्ही बघा, कुठलंही महत्त्वाचा निर्णय अनाऊन्स करायचा असला तर प्रफुल्ल पटेल करायचे. मग ते 2014मध्ये भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचा असो का आणखीन काही असो, प्रफुल्ल पटेलांनीच ते निर्णय जाहीर केले होते. शरद पवारांनी स्वतः काही केले नव्हते. पण ज्या प्रफुल्ल पटेल काही बोलायचे तो शरद पवारांचा निर्णय हे ठरलेलं होतं. अशा प्रफुल्ल पटेलांशी, छगन भुजबळांशी आणि अजित पवारांशी जर शरद पवार असं वागू शकतात तर रोहित पवार तर काल राजकारणात आले, पहिल्यांदा आमदार झाले आहे. अनुभव काय राजकारणाचा? 5 वर्षाचा सुद्धा अनुभव नाही आहे. इथे त्यांच्या वयाचा इतका अनुभव असलेले लोक पक्ष सोडून गेलेले आहे. फक्त पवार आडनाव आहे म्हणून मीच वारसदार या भ्रमात राहिलं समजा तर काय होतं हे रोहित पवारांनी आपल्या काकांकडे बघून शिकायला पाहिजे. काकांचं ह्याच हे होतं ना, मी पुतणे आहे, मी पवार आहे, मला माझ्याशिवाय काका कोणाला देणार पक्ष. पण काकांनी काय केलं ते सगळ्यांनी पाहिलं. रोहित पवारांचा अनुभव राजकारणातला कमी आहे. अनेक गोष्टी ज्या राजकारणात घडून राहिल्या किंवा ज्या घडू शकतात ह्या त्यांच्या आकलनाच्या पलीकडच्या आहे. ते अँटिसिपेट सुद्धा करू शकत नाही काय होईल उद्या किंवा भविष्यात काय होऊ शकते, एखाद्या घटनेचा काय परिणाम होऊ शकतो, एवढी पण त्यांना अजून पॉलिटिकल एक्सपर्टीज आलेले नाही आहे. आता मीडियामध्ये अशा बातम्या येऊन राहिल्या की बा ही जी काही संघर्ष यात्रा रोहित पवारांनी काढली ती त्यांना शरद पवारांनीच काढायला सांगितली. म्हणजे यात्रा काढा, राज्यात फिरा, गावागावात जा, शहरात जा, लोकांना भेटा, आपलं नेतृत्व सिद्ध करा, आपल्या मागे किती लोक आहेत हे दाखवा, मी पण एक नेता आहे, लोक मला पण मानतात हे तुम्ही आधी सिद्ध करा, असं काकांनी त्यांना सांगितलेलं असेल. याचा अर्थ असा आहे की म्हणजे या बातम्या जर का मीडियामध्ये येऊन राहिल्या, म्हणजे येतात आहे अशा बातम्या मीडियामध्ये की शरद पवारांचे वारसदार आता रोहित पवारच आहेत, त्याच्यासाठीच ही संघर्ष यात्रा काढायची परवानगी काकांनी दिली आहे, आजोबांनी दिली होती त्यांना वगैरे असं. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की शरद पवारच म्हणजे रोहित पवारांचे आजोबाच या पुढ्या सोडून राहिले मीडियामध्ये. आणि जेव्हा शरद पवार पुढ्या सोडतात त्याचा अर्थ काय असतो हे रोहित पवारांना लवकरच समजेल. आणि मग ते जे काही त्यांनी जो फुगा फुगवून ठेवलेला आहे तो जेव्हा फुटेल तेव्हा रोहित पवारांना कळेल की पक्षामध्ये आपलं स्थान काय आहे आणि राजकारणामध्ये, पक्षामध्ये आणि राजकारणामध्ये आपलं स्थान काय आहे. मित्रांनो, आता इथेच थांबतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मित्रपरिचितांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.